डॉट धाव चेंडू, पुढचा चेंडू या ठिकाणी रवी यांचा सिंगल। गोलंदाजी करतायत ते रवी आणि अशा रीतीने चांगला रन आउट आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुरेश धावचीत होऊन परतताना रनआउट होऊन या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत दिवेश। सिंगल आणि सुरू आहे रवी यांचं या ठिकाणी पुढचा चेंडू चांगला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू डेड बॉल सुरू रवी यांच्या माध्यमातून दिवेश एक धाव सिंगल या ठिकाणी सिंगल एकूण 5 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल। या ठिकाणी आपल्या छोट्याशा बॉलिंग मार्कवर रोहन यांनी सुंदररित्या दिवेश पुन्हा एकदा या ठिकाणी खेळलेला आहे एकदा सिंगल चेंडू या ठिकाणी इम्रान यांचा दुसरं षटक या ठिकाणी इम्रान यांच्या माध्यमातून सुरू आहे सिंगल सिंगल चांगला फटका सिंगल 4 ना काय ठिकाणी विस्मया वर्सेस KP9 असा हा सामना या ठिकाणी सुरू आहे वाईड आणि पंचांचं आणि यथोचित पार पाडताना दोन्ही पंच या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड पडत असतो आणि त्यांचा पुढचा चेंडू दिवेश अतिशय सुंदररित्या सिंगल झोन मध्ये अविनाश वक्ते आहेत आणि अतिशय नामांकित खेळाडू या मैदानावर ज्यांनी एक काळ गाजवला। पुढचा चेंडू सिंगल दिवेश खेळण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय त्याची पर्सनॅलिटी बघून असं वाटतंय पण चांगला टॅपिंग करतायत क्षमता आहे ते पोटेन्शियल आहे असे दोन्ही संघ एक चांगला भरणा असणारे दोन्ही संघ आहेत त्यामुळे या गोष्टी फार गरजेच्या आणि अतिशय आक्रमक असा फटका आणि पंचांच्या इशाऱ्यानुसार बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा नौशाद यांचा एकूण धावा झालेल्या आहेत 22 नौशाद यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा रोहन यांनी सुरक्षित खेळलेला आहे सिंगल पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर नौशाद सामना करतायत ते रोहन चांगली स्टाईल म्हणावी लागेल रोहन यांची चांगली संतगतीने म्हणू आणि आक्रमक पद्धतीने देखील अशा दुहेरी संगमाने या ठिकाणी खेळताना हे दोन्ही खेळाडू दिवेश आणि रोहन वाईड आणि अंतिम षटक या ठिकाणी सुरू आहे नौशाद यांच्याकडून सिंगल 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातलं आणि समोर आहे ते दिवेश चांगला फटका आणि अशा रीतीने या ठिकाणी बाद होऊन परत शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक बॅट्समनचं नाव अमन चौथ्या षटकातला चेंडू 1 धाव या ठिकाणी सिंगल काढण्यात यशस्वी सिंगल वाइड सुरक्षित रिव्हर्स स्वीप खेळलेला आहे छोट्याशा अशा बॉलिंग मार्कवर या ठिकाणी चांगली 2 धावाचा समोर आहेत ते पराग यांचा पुढचा चेंडू या ठिकाणी इम्रान यांनी शॉट 5वा चेंडू घेऊन सज्ज समोर इम्रान सिंगल शेवटचा चेंडू पराग यांचा समोर आहेत आतिफ निर्धावाचा चेंडू सागर यांचा पहिला चेंडू आणि अशा रीतीने रनआउट पुढचा चेंडू सिंगल या ठिकाणी जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता चांगला चेंडू आउट फलंदाजी करण्याकरता लेफ्ट हँडेड डावखुरा असा फलंदाज
पुढचा चेंडू या ठिकाणी वाईड झालेले आहेत 9. पुढचा चेंडू या ठिकाणी सिंगल 1 चेंडू या ठिकाणी टाकण्याकरता सज्ज सागर. समोर आहेत ते जॉय, लेफ्ट हँडेड बॅट्समन. चांगला प्रयत्न. डॉट या ठिकाणी समोर आहेत ते सागर. पवई नगरीतून या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी सागर यांचा. आणि एका ऋतिक यांच्यासाठी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू कडून या ठिकाणी चांगली फलंदाजी केलेली आहे त्यांनी आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील सुंदर करतायत पवई नगरीतून. या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट रसिक या ठिकाणी या खेळाचा आनंद घेताना ऋतिक पिच मध्ये उपस्थित आणि अशा रीतीने त्रिफळाचीत झालेला आहे. ज्या पद्धतीने आणि अशा रीतीने अनिकेत देखील आले तसे गेले. चांगली गोलंदाजी, जितकं त्यांचं प्रशंसा करावी तितकी कमी. आणि अशा रीतीने मेडन ओव्हर जितकं कौतुक करावं तितके थोडं आहे. आणि शेवटचे 6 चेंडू तुम्हारा ऐसे एडिट कर देंगे हम लोग, हटा देंगे दोनों बहनों रवी वाईड व्हाईट बॉल. आणि अशा रीतीने एकूणच धावा झालेल्या आहेत त्या 12. वाईड पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सुरेश या ठिकाणी ज्या पद्धतीने दिवेश यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्यानुसार सुरेश थोडीशी दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी करताना सिंगल शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी सुरेश यांच्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी रवी बाद होऊन परतताना शेवटचा चेंडू या ठिकाणी आवाज दिला